मी विठ्ठल चिंतामण वाकडे, राहणार पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी या ठिकाणी हे जे संमेलन भरलं जातं मराठी साहित्य संमेलन म्हणून, तर ते सातारा या ठिकाणी आजपासून 4 दिवस आहे। अशा प्रकारचे संमेलन मी महाराष्ट्रातले आणि पंजाब मधलं सुद्धा अटेंड केलेलं आहे। त्या संमेलनाला उपस्थित राहिलेलो आहे। मराठी साहित्य संमेलन ज्यावेळेस आपण करतो त्या टायमाला शासन यांना जवळजवळ 2 कोटी रुपये दरवर्षी अनुदान म्हणून दिले जाते। तर ह्या अनुदानाच्या संदर्भात आम्हाला हे सांगायचं की याचा नुसता अपव्यय केला जातो। जे साहित्य घेतात त्या साहित्यिकाला कोणालाही इथं कसल्याही प्रकारचं अनेक ठिकाणी जेवणं खावणं, पंजाब मध्ये तर राहणं सगळं फुकट होतं सगळ्या साहित्यिकाला। या ठिकाणी मला असं वाटतं थोडेफार जे लिखाण करणारे साहित्यिक आहेत त्यांनाच देणारे, आणि कसल्याही पेपरला असे व्यवस्थित बातम्या नाही आहेत याचे कोण प्रमुख आहेत। एक ते भोसले कोणीतरी त्यांचंच एक नाव येतं, पण आम्हाला या ठिकाणी पैसे टाका, 5,000 भरा, 7,000 भरा असं कुठंही लिहिलेलं नाही। आणि ते लिहिलेलं नसल्यामुळे आम्ही पैसे भरले नाही। आमची इथं येऊन आम्ही छत्रपती संभाजीनगरहून इथं 1000 किलोमीटर दूरपर्यंत आलेलो आहे। आणि या ठिकाणी आम्ही लॉज करून 2-3 दिवस राहिलो। लॉज पण आता खूप महाग झाला, कारण की त्यांनी त्या सगळ्या बुक करून ठेवल्या, आम्हाला त्या लॉज सोडायला लावल्या त्या लोकांनी। तर अशा पद्धतीनं हे जे साहित्य संमेलन तुमच्या याला ठेवलं साताऱ्याला, हे बरोबर नाहीये। गोरगरिबांचा पैसा लुटला जातोय आणि यांच्याकडं असं काय घडलं की एकच दिवस अगोदर हे सगळं काम करायला लागले। पैसे तर यांना 8 दिवस अगोदर भेटले। नमस्कार। 99 अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आज सातारा येथे आम्ही आहोत। आम्ही मराठवाड्यामधनं संभाजीनगर येथून आलेलो आहोत। सज्जनगडावरती आपण जो सज्जनगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी दानपत्राचा जो स्मृतिरूपाने तिथे स्मृतिरूपाने स्तंभ उभा करावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कमान आणि त्यानंतर त्यांचा एक पुतळा उभारण्यात यावा सज्जनगडावर। माननीय शिवेंद्र विजेंद्रराजे यांना व उदयनसिंह राजे यांना आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने राजघराण्याचा मान सन्मान राखण्यासाठी सज्जनगडावर एकही नाव छत्रपतींचं कुठेच आम्हाला दिसले नाही, त्यामुळे आम्ही विनंती करत आहोत महाराष्ट्र सरकारला व दिल्ली सरकारला। धन्यवाद। मी वनिता जगताप, मराठवाडा।